हे आता भाऊ चाललो आम्ही आता हे पराठीला त्या ड्रिंचिंग करायची आहे. तर आमची आता हे खताची पोतळी राहुल भाऊजवळ आहे. तर आता ड्रिंचिंगची तयारी हे मशीन गन घेऊन चाललो आम्ही. ते राहुल भाऊ हे घ्या मशीन गन दाखवा थोडीशी. आमच्या विजिटरला मशीन दाखवा. चला समोर ही मशीन लावायची आता त्या याच्यावर ठिबक टाकलेला आणि पूर्ण क्षेत्रामध्ये पराठीच्या. आणि आता बिलकुल मजूर सांगायची गरज नाही. पूर्ण हे मशीन गन लावले की पूर्ण 5 एकराला एकाच टाईमला पूर्ण खत सोडला जातो. आमचं पूर्ण 5 एकर पराठीचं क्षेत्र आहे. अशी पराठी झाली आहे. पण कशी वाटते राहुल भाऊ तुम्हाला पराठी? पराठी एकच नंबर आहे. बघून घ्या मित्रांनो. आता पाण्याची नितांत आवश्यकता. याला वरचं पाणी नाही येऊन राहिलं. 15 दिवस झाले. देवानं थोडं लक्ष दिलं तर जमून जाईल. देव थोडासा आता इकडे दुर्लक्ष झालं. तिकडे महापूर येऊन राहिला. हो, आमच्याकडे थोडंसंच पाणी पाठवा. पिकापुरतंच पाठवा. ट्यूबवेल आता चालून दिलं पण हे उन्हाळ्यात आटून जाईल. ट्यूबवेल पाणी नाही राहिलं याला तर पंचायत पडून देईल. थोडं वरून राजा इकडे आमच्याकडे दुर्लक्ष झाला. तर थोडं लक्ष द्यावं असं आपण सर्वांनी विनंती करावी. आणि हे रिकामं शेत काय जा राहुल भाऊ इथं समोर आपल्या इथं आता समोर केळीची लागवडीचं प्लॅनिंग आहे आमचं. रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो हो. रेकॉर्डिंग मागचा लाईट कसा लागला हे तुमची कॉलिंग पण येत आहे. हे कॉलिंग जाऊ द्या. कॉलिंग सध्या हे ना आमच्या जे विजिटर आहेत त्यांना हे थोडं केळीचं वावर दाखव. काय कामगिरी चालू आहे थोडीशी. केळीचं शेत आपण बनवून ठेवलेलं आहे आता. आणि लागवडीसाठी आपल्या बेण्याची वाट बघणं सुरू आहे. जमलं तर 8-10 दिवसात. पराठी दाखवा थोडीशी. हे पराठी आहे. हिला फक्त ड्रिंचिंग मिक्स खत दिलं आपण. लोकांनी सिंचनाची व्यवस्था सुरू केलेली आहे. पावसाळा सुरू आहे पण पाणी नाही. त्या कारणानं सिंचन देणं सुरू केलं आहे. हे तर वावराचा नक्षच बदलला राहते. एकदम खतरनाक झालं. हो, बस का ना. त्याचं काय झालं?